दिनांक 7 मार्च 2025 रोजी पोलीस स्टेशन चिमूर हद्दीत सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाउंटवर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावतील अशी चॅटिंग केली होती। सदर चॅटची स्क्रीनशॉट ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावरून चिमूर पोलीस स्टेशन येथे लोकांनी सदर इंस्टाग्राम अकाउंट वापरणारे आरोपीवर कारवाई करण्याकरिता पोलीस स्टेशन चिमूर येथे तक्रार केली। फिर्यादींचे रिपोर्टवरून संबंधित आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे चिमूर येथे अपराध क्रमांक 88/125 कलम 196 299 भारतीय न्याय संहिता 2023 कलमसह 66C माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास चिमूर पोलीस आणि सायबर पोलीस करीत आहे। काल एका तरुणाने, चिमूरमधलाच राहणारा तरुण आहे, त्याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जी एक पोस्ट टाकली आणि ती व्हायरल झाली। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुण आपल्या पोलीस स्टेशन समोर एकत्रित आले। त्यांनी मला तक्रारीबद्दल आणि त्या पोस्टबद्दल दाखवले। आम्ही तात्काळ फिर्याद घेणे सुरू केले आणि जो संबंधित तरुण होता त्याला सुद्धा अगदी 10 मिनिटात ताब्यात घेतले। नंतर आम्ही जमावाला समजावून सांगितल्या सगळ्या गोष्टी आणि मग जमाव हळूहळू निवडत गेलेला आहे। आता सध्या चिमूरमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहेत। आमची पेट्रोलिंग सुद्धा सुरू आहे। माझं एक आव्हान असेल जनतेला की काही कोणी अशा गोष्टी करतात आणि त्याच्यात मग समाजात द्वेष निर्माण होतो। तरुणाईच्या हातातून क्रोधाच्या भावनेतून किंवा एक भावना उफाळल्यामुळे त्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे अनावश्यक अशा घटना घडून जातात आणि त्याचे परिणाम खूप काळपर्यंत भविष्यात त्यांना भोगावं लागतात। तर माझी सगळ्यांना अशी नम्र विनंती आहे, एक आवाहन करतो की आपण अगदीच कायदेशीर कारवाई, पूर्ण कारवाई केलेली आहे। आरोपीला सुद्धा अटक केलेली आहे, सगळी कारवाई झालेली आहे आणि कोर्टापुढे आपण जितकी स्ट्रॉंग केस होईल, सगळं मोबाईलमध्येच, याच्यामध्ये अशा गोष्टींमध्ये मोबाईलचा एक चांगला एव्हिडन्स, सायबर एव्हिडन्स राहतो। कोर्टाकडून चांगली त्याच्यामध्ये नक्कीच आपण केस बनवून पाठवणार आहोत। मला परत एकच आवाहन करेल की कुठल्याही अफवांवर, काही आता मी ऐकतोय कोणी काही सांगतो, कोणी काही सांगतो, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। आपण, माझा नंबर आहे चिमूर वासियांकडे, अनेक लोकांकडे माझा मोबाईल नंबर आहे। कधीही कुठल्याही वेळेस आपल्याला असे अडचण असल्यास आपण माझ्याकडून ती अफवा आहे का, त्या अफवेत काय तथ्य आहे, काय हे आहे, ते आपल्याकडून केव्हाही मला फोन करून आपण कन्फर्म करू शकता। परंतु आपल्या गावाची जी शांतता आहे, आपलं गाव आहे, ऐतिहासिक गाव आहे, त्यामुळे आपल्या गावात कुठल्याही प्रकारचा असा वाद निर्माण होऊ नये यासाठी आपण, तुम्ही, मी आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया।